तर तुम्ही सुद्धा 8 ते 10 दिवस टिकतो म्हणून हा पदार्थ करायला घेताल खरं, पण इतका भारी होतो ना, की ज्या दिवशी तुम्ही हा पदार्थ कराल, त्या दिवशी केलेली भाजीसुद्धा ह्या पदार्थाला मागे सारेल. तर त्यासाठी इथं काय करायचं, अर्धी कैरीवरची साल काढून बारीक अशी चिरून घ्यायची. कढईमध्ये 1 पळी तेल गरम केलं, अर्धा चमचा मोहरी, मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मेथी दाणे, भरपूर कढीपत्ता घातला. खमंग फोडणी बसली. मसाल्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, 1 वाटी चिरलेली कैरी घालून 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती परतू द्यायची. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड घालून व्यवस्थितरित्या मिक्स केलं. अर्धा ग्लास पाणी, चवीपुरतं मीठ, अर्धा वाटी गूळ घालून व्यवस्थित मिक्स करायचं. अजिबात झाकण न ठेवता 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं. 10 ते 15 मिनिटानंतर व्यवस्थित कैरी शिजल्या गेली. अर्धा वाटी दाण्याचा कूट घालायचा. पुन्हा चांगलं एकत्र करायचं. 5 ते 7 मिनिटानंतर भरपूर कोथिंबीर घालायची. आमच्या घरी दरवर्षी केलं जाणारं चटपटीत कायरस तयार, जे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यावरती 8 ते 10 दिवस सुद्धा आरामशीर टिकतं. चपाती, वरण भातासोबत एकच नंबर लागतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.